जय शंभू नारायण. मी वरुण गोंधळी. आज 31 जानेवारी 2025. आज आमचा तिसरा दिवस आहे आणि आता हे आपलं सगळं आवरून झाले. सगळे आवरत आहेत आणि आता मी मेन स्नानला चाललोय. तर भेटत आता घाटावर. ही वरची रूम. इथं आम्ही आता खाली आलोय. आता जातोय. एक बोट बुक करले ना. ऑटो मध्ये चाललो आता आम्ही. रिक्षातनं आलोय. आता तिथनं जायचं का. तो बघा का त्रिवेणी संगम. तिथूनच खाली जायचं आता आपल्याला. चला. हे दिसतंय का. हे पाण्यातली घाण साफ करायची बोट आहे. मस्त आहे ना. बोट मध्ये बसलोय आता आम्ही सगळे. हे बघा हे आपली गँग. आता ह्याच्यात बसलोय आपण. किती वेळ लागला आपल्याला आंघोळ करायला. 2.5 ते 3 तास रिटर्न. ओके पप्पूदा. नोट तो खूब छाप रहे होगे अभी. नोट तो खूब छाप रहे होगे. तुमको नहीं मिल रहा है. किसकी तुम्हारा नाव नहीं है. आजा कुठे गेला. इकडे इकडे आजा. जाताना एक किल्ला सुद्धा लागला आम्हाला. तर हा किल्ल्याचा इतिहास यांना विचारला तर काय माहित नाही. पण आता सध्या तर हा मिलिटरीच्या अंडर आहे. आर्मीच्या. तर ते बरं आहे की आर्मीवाल्यांकडे हा किल्ला आहे. त्याच्यामुळे त्याचा मेंटेनन्स पण राहतो आणि चांगला सुद्धा आहे. हो का. ह्या घाटावरती खूप गर्दी आहे. ठीक आहे. हां तर ह्या का इथं का गर्दी आहे. कारण की इथे संगम आहे नदीचा. तर ह्या घाटावर कशाला यायचं आहे. दुसऱ्या घाटावर यायचं आणि मग बोट करून त्याच ह्याच्यावरती यायचं. हे बघा इथे दिसतंय का तुम्हाला. बघा इथे ना इथं बघा हे पाणी जे आहे ना. पाणी तिकडचं पाणी बघा एकदम रागीट आहे. तिकडचं पाणी शांत आहे. बघा दिसलं का. दिसलं का तुम्हाला. हे बघा ती बोट जी चालली ना तिथं बघा त्या लाईन दिसते. पूर्ण पलीकडे पाणी शांत आहे आणि इकडे हे असं आहे. मैं संगम हूँ. संगम 3 नदियों का, श्रद्धा का और सदियों का. आस्था की गठरी भी हूँ, मुक्ति की पटरी भी हूँ. रागी भी बैरागी भी, घोर अघोर मलंग भी हूँ. तांडव हूँ और सरगम हूँ. मैं संगम हूँ. चलो गोता खानी संगम में कर तीर्थ स्थावर जंगम में. हर 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 नर नारायण है यही आदि. आंघोळ झाली आहे. ठीक आहे. इथं यामध्ये इथं सगळी गर्दी दिसते तुम्हाला. त्यात सगळ्यांची आपली आंघोळ वगैरे सगळी झाली आहे. आपण पाणी सुद्धा घेतलंय. मी ज्यांना पाणी पाहिजे असेल त्यांनी या घरी. मी दिन सगळ्यांना थोडं. चला बोट मधून बाहेर आलो आता आम्ही. कसं झालं दर्शन. ओके आपल्या. ओके ना. आजच्यासारखा अनुभव. येस. बघा बघा आता इथून आम्ही बाहेर जाणार. चलो वो मैं समझ रहा हूँ वहाँ से घुसा. नहीं इधर से उधर से. हाँ रुक गए आप. बघा इथं हे जे असं वेटिंग आहे ना. हे असं जे वेटिंग आहे का नाही ते फक्त एका घाटावरती. 1 ते 2 घाटावरती. नदीला ना कुठल्याच नदीला 1 किंवा 2 घाट नसतात. खूप सारे घाट असतात. तर एका दुसऱ्या घाटावरती गर्दी आहे ना. पण जिथं गर्दी तिथं कशाला जायचं. जिथं गर्दी नाही तिथं जावा. मगाशी बोट मधला जो आपण किल्ला बघितला होता तोच आहे हा. त्याच्या इथून आम्ही आता बाहेर पडणार आहे. जिथून बोटीत बसलो होतो आपण तिकडे नाही गेलो. जराशा अलीकडेच उतरलो. हे सबमरीनचे पूल बनवलेत बघा इथं. आहे का. इकडे असं गर्दी बघा. आता हे जे ब्रिज आहेत तुम्हाला हे ब्रिज दिसतील. तर हे जे ब्रिज आहेत ना ते एका नदीवरती बसवलेत. म्हणजे कसं एक तर गंगा नाही तर यमुना. पण जिथं त्यांचं मिलन झालंय ना तिथं असे ब्रिज नाही आहेत. समजून घ्या की तुम्ही इथं आंघोळ करताय या ब्रिजच्या इथं तर तुम्ही एकाच नदीवरती आंघोळ करताय. आपल्याला आंघोळ कुठं करायची तर संगम आहे तिथं आंघोळ जाऊन करायची. समजून घ्या. जय भवानी पार्वती पतये. हे बाबांचे आखाडे तिथं आलोय आम्ही. आता पत्रा आहे दिसणार नाही. हो काय ते सगळे बसले ते. अगोरे बाबा.
बाबाजी का आखाडा. महादेव महादेव महादेव. काठेवाला बाबा दिसला आम्हाला बघा. आहे का काठ्यावर झोपलाय. दिसले का काठ्यावरती झोपल्यात. मग ते एक्झिबिशन लागले. त्या एक्झिबिशन मध्ये आम्ही सगळे आलो. आपली गँग. नटराज बघा तिथे. मग रिक्षा केली आम्ही सगळ्यांनी मिळून. एक रिक्षा केली. रूम मध्ये आलोय. सगळे दमलोय. आता लगेच आम्ही इथून अयोध्येकडे निघतोय. आता रूम सगळं आम्ही चेकआउट केली. चलो आता आम्ही गाडीकडे चाललोय. ह्यांच्याकडे त्यांनीच आमची रूम केली होती. त्यांच्याकडे थांबलो होतो. येस गाडी चालू केली. आता आम्ही प्रयागराज सोडतोय. आता कुठं चाललो आपण? कुठल्या साईडला? आपण अयोध्येच्या मार्गाने चाललोय. ओके. आणि आज रात्री तिकडे स्टे का? आज रात्री आज रात्री अयोध्येत स्टे होईल. बर दर्शन होईल. उद्या दर्शन झालं की रिटर्न वाराणसी. ओके. हा कुठे डमरू? हा चला आता प्रयागराज सोडतोय. आता आम्ही मगाशी डमरू होते. आता बघा इथं लाईटीचे इथं मोराचा पंख बघा. मोराचा पंख आहे ना. शंख केवढा मोठा आहे बघा. प्रयागराज मध्येच आहे आपण. ब्रिज इथूनच आपण वॉक केला होता. येस टोल नाका लागला. प्रयागराज मधून बाहेर चाललो होतो आम्ही. बाय बाय प्रयागराज. आता खरं ट्रॅफिक लागला आम्हाला. बाहेर ट्रॅफिक आहे सगळं. श्रीराम मंदिरचं दर्शन घेतलं आम्ही अयोध्यामध्ये. आम्ही मोबाईल वगैरे इथं काय अलाउड नाहीये. काल रात्री आम्ही झोपलोच नाही. म्हणजे कंटिन्यू ड्रायव्हिंग केलंय. आता हे मागायचे श्रीराम मंदिराचं आहे. इथं काय मोबाईलमध्ये काय म्हणजे खूपच बाहेर ठेवायचं. आतले काय फोटो वगैरे काय काढता नाही आले. आता बघूयात इथनं परत पुढं गाडीत बसायचं आणि नॉनस्टॉप. आता कुठं जायचं आपल्याला? आता वाराणसी. कुठं म्हणला? अच्छा. काल रात्री किती ड्रायव्हिंग झालं आपलं कंटिन्यू? ड्रायव्हिंग झालं मला वाटतं 200 किलोमीटर झालं. अच्छा. आणि वरून गोंजारीने अशी झोप काढली की बस. आणि वरून गोंजारींनी पूर्ण झोप काढली येईपर्यंत. 7 तासाची कडक. आता किती किलोमीटर आहे? किलोमीटर किती आहे? 250 वाराणसी. 250. ओके. 250 दरम्यान आहे काय. आता वाराणसीला निघालो होतो परत झोपायला. काल रात्रीपासून काय स्टॉप घेतलाच नाही आम्ही. अयोध्या झाल्याच्या नंतर आता एक वाराणसीकडे निघालोय. तिथं स्टॉप घेतला आम्ही एक ब्रेकफास्टसाठी. काय आले हे बघा. कंटिन्यू ड्रायव्हिंग असल्यामुळे मोबाईलला चार्जिंग पण नाही. काल तिथे चालतं माझा फोन. आता आलोय आम्ही. म्हणून मला काल ब्लॉग पण टाकता नाही आला. असू दे आता.
पोहोचलो का आपण भाई? अरे हो पोहोचलो आपण, वाराणसीला पोहोचलो आहे आपण. वरून तुझं लक्ष कुठे आहे? मोबाईल मध्ये नुसतं रील बनवण्यात वेळ नको घालू. जरा आलोय तर आनंद घे इकडे तिकडे बघून. हा नुसतं झोपायचं आणि रील बनवायची, परत झोपायचं परत रील बनवायची. वाराणसीमध्ये आम्ही पोहोचलोय. पार्किंगला गाडी लावली तिथं आणि मी आणि आजी इथं बसलोय. समोर आपली गाडी बघा आणि ते सगळे रूम बघायला खाली गेले. इथं कसं आहे माहिती आहे का, एकदम असे छोटे छोटे गल्ली असतात. म्हणजे तसं म्हणायला एक 4 व्हीलर पण बसतात ना, एवढे छोटे छोटे गल्ली असतात. तर इथं असं पार्किंग त्यांनी असं हे पार्किंग देतात सगळ्यांनी, अशी इथे गाडी लावायची. आता आमचे बाकीचे जे फ्रेंड लोक आहेत ते गेलेत रूम बघायला. आम्ही इथं बसलोय रूम बघणार आणि मग आजच संध्याकाळी आम्ही नाही आज रूम बघणार आणि आज आराम करणार आणि एखाद्या दिवस संध्याकाळी आम्ही गंगा आरती करणार आणि उद्या सगळं घाटबीट बघणार. असं आहे. आता रूम भेटसोपर्यंत इथंच बसणार आहे आम्ही. तर रूम बघितली आम्ही आता इथं. हे अशी रूम आहे. सगळेजण झोपलेत बघा, डिस्टर्ब न करायचं आपल्याला. आता आज आणि उद्या आमचं इथं स्टे राहील, कारण की आज आम्ही संध्याकाळी घाटावर जाणार. ते जो गंगा घाट आहे तो रात्रीचा बघणार आणि उद्या पण इथंच थांबणार आहे. आणि जे तो जो घाट आहे तो दिवसा बघणार आम्ही. असा आमचा प्लॅन आहे. आणि कालपासून कंटिन्यू ड्राईव्ह असल्यामुळे मी तो ब्लॉग जो आज टाकणार आहे म्हणजे पूर्ण व्हिडिओ ती 2 दिवस एकदम आज रात्री टाकली. सो अजून आज रात्री आम्ही काय करतो आहे, झोपल्यानंतर मी हा ब्लॉग यूट्यूबवर अपलोड करेल. चला. तर आता झोपल्याच सगळी. आम्ही दोघांनी तर आंघोळ केलेली. इथं बघा, इथं अजून सगळी झोपलेत, इथं पण झोपलेत. आता पुढचा प्लॅन काय आहे, आपण संध्याकाळी काशी विष्णूचं दर्शन घ्यायचं आहे. बरं. गंगाघाट बघायचं आहे. हां, गंगाघाट बघून परत सकाळी उद्या आपण एमपीला उज्जैनला चालणार आहोत. उज्जैनला म्हणजे आता आज रात्री इथं स्टे आमचा आणि उद्या दुपारी दुपारपर्यंत उद्या दुपारपर्यंत डावे निघला. चला आता संध्याकाळी घाटावर जाऊन भेटू. इथं रूम केली आम्ही. आता निघालो आम्ही घाटावर. तर आम्हाला अशी न्यूज, आरतीबद्दल न्यूज काय ऐकली भाऊ, की जे 29 तारखेला जे स्टॅम्पेड झालं, कुठे झालं? संगमला. बरं. ते इकडे होऊ नये हां, दक्षता म्हणून बोटवाल्यांनी आणि आरतीवाल्यांनी असं ठरवलं आहे की 5 तारखेपर्यंत गंगा आरती घ्यायची नाही. पण खरं काय खोटं काय आम्हाला काय माहीत नाही. आम्ही निघालो आता घाटाजवळ. आता बघू, जर आरती भेटली तर आमचं नशीब, नाही तर नेक्स्ट टाइम येणार नक्की. ओके. आम्ही चाललो होतो सगळे. हो का, घाटाकडे निघालोय. घाटावरची आरती असली नसली तरी आपण तिथले व्हिडिओ वगैरे काढूच आहे का ना, आहे ते बघू. चला घाटावर. हो का, एक रामकुंड आहे, रामकुंडाकडे आलो. तर मार्केटमध्ये आलो इथं. हे असल्या बारक्या बारक्या गल्ले आहेत. हो, असल्या बारक्या बारक्या गल्लीतनं जायला लागते. फॉरेनर पण आलाय बघा, फोटो काढतोय. आईला फोटो काढतोय. मला काय प्रश्न विचारतो. काही सगळी फॉरेनरनं लोक आहेत इथे. किल्ला पण बघा. बोटी बंद आहेत ना रे सगळ्या. बोटी तर आहेत इथं हे सगळ्या, पण बोटी बंद केल्या सगळ्या यांनी. काय म्हणला? बोटी आणि आरती हां बंद. होय ना. एखादा मिनिमम कोणता याच्यात आरती करतात.
इलेक्ट्रॉनिक गाड़ी कैमरा तेज अथवा प्रतिबंधित वस्तु के साथ मंदिर काशी विश्वनाथचं मंदिर. इथून आत मोबाईल नेऊ नाही शकत आपण. इथूनच बघा काशी विश्वनाथचं कळस. बोले बोले. या अहल्याबाई होळकर आहेत. या इथं अहल्याबाई होळकर आणि इथं हे मंदिर आहे. हर हर महादेव. इथं हे मंदिराला जायचं गेट आहे. आत इथं जायचं आणि इथं बघा हे जरासं बघा बघा इथं थोडंसं आग लागली दिसते का. हे मणिकर्णिका. हा पूर्ण घाट. चल ना जाऊन बघू. हे आपली गँग. हात दिसला का भावांनो का. हात दिसला का. हाथ देखा. एग्जिट इधर है. हाथ देखा. इथे डेड बॉडी आहे. ती डेड बॉडी आहे का. लाकडा आतमध्ये आलोय पाक. दर्शन घेऊन आलोय आता आम्ही. तिकडून असं बाहेर आलोय आम्ही. आता काहीतरी खाणार आणि मग रूम कडे. बघा तिथून दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे या हॉटेलला आलो. गर्दी खूप होती. बघा फॉलो द 70 रुपीजचा ना त्यांचा मेनू कार्ड. जर हे मोकळं होईल तर फॉरनर बसलाय बघा. मोकळं होईल त्यावेळेस आम्ही बसणार. बटाट्याचा टाकला होता तो भाजलेला. आईस्क्रीम पण आहे. आम्ही सगळे आलो आता रूमवर. आता झोपणार आहे. ही जी मी आता व्हिडिओ अपलोड करतोय ती डायरेक्ट 2 दिवसाची आहे. काल कंटिन्यू ड्रायव्हिंग केल्यामुळं व्हिडिओ अपलोड नाही करता आली मला. मी शॉर्ट रील जी टाकतो ती पण नाही टाकली मी, कारण की मोबाईल स्विच ऑफ झाला होता. आत्ता पण काय रात्री झोपलं नाही काय नाही. खूप दमलो आहे. ही व्हिडिओ अपलोड करेन आणि हर हर महादेव. उद्या भेटू.